भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते. आमच्या माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब, नाईक साहेबांचा, तसेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपले नवी मुंबईचे माजी महापौर सागरजी नाईक साहेब, किसन दादा शेठ, आपले सगळ्यांचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी, योगेश दादा आहेत, तसेच आपले मोहन दादा आहेत, मंचावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि या ठिकाणी बहुसंख्य प्रमाणात नाईक साहेबांवरती प्रेम करणारे माझे बंधू आणि भगिनींनो, मी जुन्नरची लेक, जुन्नर भागाची लाडकी लेक आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या कराड ढेबेवाडी येथील मंद्रुळकोळेची सून योजना प्रमोद कदम. या ठिकाणी मी खरंच खूप सौभाग्य मानते की या ठिकाणी माझं माहेर आणि सासर हे दोन्ही एकत्र आलेलं आहे आणि मला या दोघांचीही सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. असो, आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या नवी मुंबईचा विकास हा आपल्या दादांनी घडवलेला आहे. मग या ठिकाणी आपलं जे शहर आहे ते एक सुरक्षित शहर आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक राहतात, पण कधीही कोणत्याही प्रकारची दंगल किंवा दगाबाज झालेला नाही. कारण की आपल्या पालक मंत्री म्हणजेच आपले नाईक साहेब यांचं नेहमी आपल्या सर्व नागरिकांवरती खूप लक्ष असतं आणि आपल्याला सुरक्षा देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे धरण. नवी मुंबई हे एक असं शहर आहे की ज्याचं स्वतःचं असं धरण आहे. आपण सकाळी उठल्यापासून सगळ्यात आधी आपल्याला गरज असते ती आपल्या पाण्याची आणि 24 तास पाणी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या नवी मुंबई हे असं एकमेव शहर आहे की ज्याचं हक्काचं आणि मालकीचं असं धरण आहे आणि हे पण देखील केवळ आणि केवळ आपल्या साहेबांमुळेच शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी जा, सगळे मोठे नेते, आमदार, खासदार आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात, परंतु आपले आदरणीय दादा हे प्रत्येक वेळी आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी जनता दरबार भरवतात आणि या जनता दरबारामार्फत आपल्या सर्वसामान्यांच्या ज्या समस्या असतात त्या सगळ्या सोडवण्याचं काम ते नेहमी करत असतात. त्याचप्रमाणे आपण बघतोय की आपला प्रॉपर्टी टॅक्स हा गेले 20 वर्ष वाढलेला नाही आहे. त्याचप्रमाणे आपलं जे नवी मुंबई शहर आहे हे एक सुंदर, स्वच्छ आणि चांगलं शहर आहे. दळणवळणाच्या अनेक सोयी इथे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आपल्या नवी मुंबईमध्ये असं एकही क्षेत्र नाही आहे की त्याचं कॉलेज या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. हॉटेल मॅनेजमेंट असू दे, मेडिकल कॉलेज असू दे, कोणतेही शिक्षण विद्यार्थ्याला घ्यायचं असेल तर आपलं नवी मुंबई हे आधुनिक शिक्षणाचे एक सुसज्ज अशा इमारती असणारं एक शहर आहे, जिथे मुंबईतले विद्यार्थी, मुंबईतून अनेक विद्यार्थी नवी मुंबईमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. ह्या झाल्या आपल्या सगळ्या. आणि दादांबद्दलचं जे काम आहे, आपल्या नवी मुंबईची निर्मितीच त्यांनी केलेली आहे, म्हणूनच आपण त्यांना शिल्पकार असं म्हणतोय. कारण की एका दगडाला मूर्तीचं रूप आणि चांगलं रूप एक शिल्पकारच देऊ शकतो आणि हे आमच्या आदरणीय दादांनी करून दाखवलेलं आहे.
त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आम्हा चारही उमेदवारांवरती जो भारतीय जनता पक्षाने विश्वास दाखवलेला आहे तो आम्ही साध्य करणार आहोत. दादा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की कोपरखेरणा आणि ऐरोली यापेक्षा आमचा घनसोली नोड जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या ठिकाणी आहे ना दादा, भाजी मार्केट आणि मच्छी मार्केटचं एकही असं म्हणजे व्यवस्थित असं मार्केट नाही आहे. त्याचप्रमाणे पार्किंगची समस्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आम्ही जे सर्वेक्षण केलेलं आहे, मी स्वतः शिक्षिका आहे आणि आमचे सर स्वतः सिव्हिल लाईनमध्ये आहे. आम्ही पूर्ण आमच्या घनसोलीचं ज्या वेळेला आम्ही खऱ्या अर्थाने जे सामाजिक क्षेत्रात उतरलेलो आहोत तो आदरणीय नाईक साहेबांनी आम्हाला सुरुवातीला आशीर्वाद दिलेला आहे. आणि माझे पती श्री प्रमोद पांडुरंग कदम यांना प्रभाग समितीवरती सदस्य म्हणून त्यांनी नेमणूक केली. आणि हे करत असताना त्यांनी संपूर्ण घनसोलीचा अभ्यास केलेला आहे. तर ज्या आपल्या घनसोलीमध्ये ज्या ज्या सुविधा नाही आहेत त्या सुविधांचा साहेब आमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आणि फाईल तयार आहे. आपल्याला काय हवं त्यातला मेन म्हणजे पार्किंगचं खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. ज्याप्रमाणे वाशीला आपले नाले आहेत, आमच्या घनसोलीमध्ये पण नाले आहेत, तर नाल्यांवरती स्लॅब टाकून त्याच्यावरती पार्किंगची सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे जर आमच्या घनसोलीमध्ये केलं तर आमच्या घनसोलीला अजून सुंदर असं रूप येणार आहे आणि आमची पार्किंगची व्यवस्था देखील पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे दादा, दुसरी गोष्ट अशी की लाईटीचा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लाईटीची बिलं जी आहेत ती खूप जास्त प्रमाणात येतात. त्यामुळे जर सोलर ऊर्जेचा जर आपण काही प्रोजेक्ट आणला भविष्य काळामध्ये तर तो देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उपयोगी पडणार आहे. त्याचप्रमाणे सभा मंडप, आपल्या घनसोलीमध्ये सभा मंडप नाही आहेत, प्ले ग्राउंड आहेत. पण आता सेक्टर 6 आम्ही सेक्टर 6चा जो आपला भाग आहे त्या ठिकाणी गार्डनसाठी जो भूखंड ठेवला होता त्या ठिकाणी आता त्यांनी प्लेग्राऊंड केले. म्हणजे अख्ख्या सेक्टर 6 मध्ये एकही गार्डन नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे आमचे जे घनसोलीकर आहेत ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जास्त असतात आणि वारकरी समाज हा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एक वारकरी भवन या ठिकाणी झालं पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे येता जाता म्हणजे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर घनसोलीमध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा मोठे मोठे असे CCTV कॅमेरे वगैरे लावले तर आपल्याला सुरक्षिततेची एक हमी मिळू शकते. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक गोष्ट मी प्राकर्षाने सांगू शकते की जर पार्किंगसाठी आम्हाला एखादा भूखंड दिला तर त्या ठिकाणी आपण 10 ते 15 माळ्याची बिल्डिंग बनवून पूर्ण घनसोलीचा आपला पार्किंगचा जी समस्या आहे ती सोडू शकतो आपण. असे अनेक गोष्टी आणि अनेक उपक्रम करून आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत. कारण की जर आपल्याला विकास आणि परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनर्वसनाचा प्रश्न जो या ठिकाणी खूप मोठ्या दिवसापासून विलंबित ठेवलेला आहे. मी तुम्हा सगळ्यांना एक विचारते, आपल्या भारतामध्ये कोणता पक्ष? भारतीय जनता पार्टी. आपले मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी, आपले आमदार भारतीय जनता पार्टी. मी तुम्हा इकडच्या उपस्थित असणाऱ्या सुज्ञ नागरिकांना सांगते, जर आपला पुनर्वसनाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी, आपली पार्टी याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आपली भारतीय जनता पार्टीचा. कारण की हा पुनर्वसनाचा प्रश्न फक्त आणि फक्त आपले दादा सोडवू शकतात. त्यामुळे कारण की कुठेही जा आपल्याला आपले आमदार, नवी मुंबईचे आमदार हे आपल्या पक्षातले आहेत. त्यामुळे आपला पुनर्वसनाचा प्रश्न हे आपलेच आमदार आणि आपलेच दादा सोडवणार आहेत या ठिकाणी.
ठिकाणी. खूप काही बोलायचं आहे, पण वेळेचं नियोजन म्हणजे करून. आणि एक छोटंसं, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या भगिनी यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. महाराष्ट्र शासनाने आपल्याला 50% आरक्षण दिलेलं आहे, बरोबर आहे. त्या 50% आरक्षणाच्या आधारावरती आम्हा स्त्रियांना आज एवढा मोठा मंच मिळालेला आहे. आणि आमच्या मनामध्ये एवढ्या वर्षापासून जी इच्छा होती आमच्या महिलांना आम्हाला सक्षम करायचं. मी स्वतः शिक्षिका आहे, त्यामुळे मी स्वतः सक्षम आहे. म्हणून माझी पण अशी इच्छा आहे की या ठिकाणी बसलेली प्रत्येक माझी बहीण ही सक्षम झालीच पाहिजे.